नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिवसेनेच्या निर्मितीपासून शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी दोन्ही शिवसेनेमध्येच लढत होत आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। प्रारंभी महायुतीसाठी सोपी वाटणारी निवडणूक वाघेरे यांच्यामुळे चुरशीची झाली आहे। या मतदारसंघातील 6 पैकी भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचा 1 आमदार आहे। शिवसेनेच्या मतांची 2 गटांमध्ये विभागणी झाल्याने बारणे यांची भिस्त भाजप आणि राष्ट्रवादीवरती असणार आहे। पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भाग येतो। पनवेल, उरण, कर्जत, पिंपरी चिंचवड आणि मावळ या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमधील घटक पक्षांचे आमदार असतानाही महायुतीसमोर आव्हान निर्माण झाल्याचं दिसतंय। मोठी राजकीय ताकद असलेले भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव करून 2 वेळा सहजपणे दिल्ली गाठणाऱ्या बारणे यांच्यासमोर तिसऱ्या वेळी आव्हान आल्याचं मात्र दिसतंय। मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे कर्जतचे एकमेव आमदार आहेत। त्यामुळे बारणे यांची भिस्त भाजप, राष्ट्रवादीवरती जास्त दिसून येते। पनवेलला प्रशांत ठाकूर, चिंचवडला अश्विनी जगताप या भाजपच्या आमदार असून उरणचे महेश बादली हे भाजप संलग्न आहेत। मावळला सुनील शेळके, पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत। कागदावरती महायुतीची ताकद असल्यानं सुरुवातीला बारणे यांच्यासाठी निवडणूक सोपी होती, परंतु महायुतीसोबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय वाघेरे यांना ठाकरे गटानं उमेदवारी दिल्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत आली आहे। वाघेरेंनी पिंपरी चिंचवड, मावळमध्ये नात्या गोत्याचा आधार, जुन्या पक्षातील सहकाऱ्यांची मदत घेत प्रचार सुरू केलाय। महाविकास आघाडीला सहानुभूती असल्याचं काही ठिकाणी जाणवतं, परंतु नेते आणि कार्यकर्ते आघाडी म्हणून लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचं, तसेच सहानुभूती आणि 10 वर्षातील नाराजीचा फायदा घेण्यात कमी पडत असल्याचं निरीक्षण आहे। वाघेरेंकडे समयसूचकता, आक्रमकतेचा अभाव असल्याचं देखील दिसून आलंय। शेवटच्या आठवड्यामध्ये बारणे यांच्या प्रचारासाठी मोठे नेते मैदानात उतरल्यानं महायुतीला फायदा होईल असा अंदाज लावला जातोय। बारणे आणि वाघेरे हे दोघेही नातलग असून एकमेकांवरती टीकाटिप्पणी टाळत असल्याचं दिसून येतंय। या मतदारसंघामध्ये 25 लाख मतदारांपैकी केवळ चिंचवड आणि पनवेल या 2 मतदारसंघामध्ये 11,61,000 मतदार आहेत। हे दोन्ही मतदारसंघ शहरी असून त्यावर भाजपचं वर्चस्व आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये दोन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार हेच लोक ठरवणार आहेत। मावळमध्ये पहिल्यांदाच स्थानिक उमेदवारांमध्ये लढत होतीये। बारणे आणि वाघेरे हे दोघेही पिंपरी चिंचवडमधीलच रहिवासी आहेत। शहरामध्ये गावकी भावकी, नात्या गोत्याचं राजकारण चालत असून दोघांचीही मोठी नाती गोती आहेत। त्यामुळे नात्या गोत्यांच्या मतांची विभागणी होऊ शकते। ती मतं कोणाच्या पारड्यात जातात यावर बरीच गणितं अवलंबून आहेत। या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये खदखद असल्याचंही सातत्यानं दिसून आलंय। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी प्रचारामध्ये सक्रिय होत नसल्याचं प्रचारात लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांची बारकाईने माहिती घेण्याकरता 6 जणांचं खास पथक दिल्लीवरून दाखल झाल्याचं सांगण्यात येते। मात्र कोणतंही पथक आलं नव्हतं। मात्र या पथकाच्या चर्चेनं महायुतीमध्ये संभ्रम वाढलाय। पथकाची क्लुप्ती फायद्याची की अडचणीची ठरते हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। या मतदारसंघामध्ये स्थलांतरित उद्योगाचा प्रश्न हा गंभीर बनतोय, कारण रेल्वे रुंदीकरण, वाहतूक समस्येचा गंभीर प्रश्न असून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांमुळे बेरोजगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे। तळेगाव MIDC मध्ये येणारा वेदांत फॅक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं लघु उद्योजक आणि स्थानिक बेरोजगार तरुण, छोटे मोठे व्यावसायिक, स्थानिक मालमत्ताधारक आदींनी संताप व्यक्त केला असून त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे। जनरल मोटर्स ही कंपनी बंद पडल्यानं 1000 कामगार बेरोजगार झाले। तसेच रेड झोन, अनधिकृत बांधकामं, नदी सुदान आणि पवना बंदिस्त जलवाहिनी, नियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा देखील एक गंभीर प्रश्न यामध्ये आहे। तर अशा पद्धतीनं ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे। यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।